सुद्धा एक गेस्ट अपीयरन्स दिलेला आहे. रमा त्यातली लीड हिरोईन आहे, पण अनुश्रीने एक छान असा मस्त गेस्ट अपीयरन्स दिलेला आहे. तर त्या शूटिंग बद्दल, त्या गाण्याबद्दल अनुश्री तुझं काय मत होतं? कसं वाटलं गाणं तुला? तो शूटिंग एक्सपिरियन्स होता? कारण मला आठवतंय, कारण त्या शूटला तू अगदी मध्यरात्रीपर्यंत जागी होतीस, मेकअप करून अगदी रेडी होतीस, तुझे आलेल्या सीन शूट केले गेले अगदी हॅपी हॅपी मस्त मस्त. तर त्याच्याबद्दल जरा दोन गोष्टी सांग. त्या कलाकारांबद्दल बोलशील, रमाबद्दल बोलशील, महत्वाचं स्वप्नीलचं व्हॉइस त्याच्याबद्दल सांग. तर सर्वात पहिल्यांदा तर म्हणजे हे जे फ्रेंडशिप का टॅग सॉन्ग आहे तर ते मी जेव्हा ऐकलं तर तेव्हा ॲक्च्युली आमची एक खसकेल फॅमिली आहे. आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत, यार आहोत. तर ते फ्रेंडशिप का टॅग जी एक लाईन आहे ना त्यातली जी, तर ती ॲक्च्युली डेडिकेट करते आमच्या खसकेलच्या ग्रुपला. म्हणजे काही असेल की गाडी तुझी वळली, तर ते जे काही आहे की म्हणजे आम्ही सगळ्यांना आमच्या ग्रुपमध्ये जे जे मेंबर आहेत कोणी चुकत असेल तर त्यांना सपोर्ट करून त्यांच्या त्या चुका सुधारण्यात मदत करून, तर ते जे काही आहे त्यातलं तर ते सगळं डेडिकेट होतं मला खसकेल ग्रुपला. सो मी जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा मला यार म्हणजे आपले यार असं फील आलं की खूप छान वाटलं की यार दोस्तीवर आपण एक गाणं करतोय. आपण ॲक्च्युली एवढे सगळे चांगले दोस्त आहोत. आणि आवाजाचं म्हणाल तर काय विषयच नाही. तुम्ही आदर्श शिंदेंचा आदर्श ठेवता म्हटल्यावर आवाज तर तुमचा मस्तच असणार. आणि खूप छान सॉन्ग आहे ॲक्च्युली. माझं पाठ पण झालं लगेच. आणि अजून काय विचारलं होतं तुम्ही? हेच की म्हणजे तू मध्यरात्रीपर्यंत जागलीस, हो. शूटिंगचा एक्सपिरियन्स काय होता? शूटिंगला माझा एक शेवटचाच थोडासा सीन होता, पण त्याच्यासाठी लेट नाईट शूट चालू होता आणि मी खूप वैतागलेले खरं तर. पण मी कुठेही असं दाखवलं नाही की मी खूप वैतागले आणि मस्तपैकी छान असं शूट केलं आणि छान वाटलं. छोटासाच गेस्ट अपीयरन्स होता, पण माझी इच्छा पूर्ण झाली की मला त्या गाण्यामध्ये ॲक्ट करायचा होता. कारण मी जसं की बोलले की ते मी सॉन्ग डेडिकेट करते आमच्या खसकेल फॅमिलीला. त्यातली कुठली आवडलेली लाईन तू बोलू शकतेस का?